ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविक, लहान मुलाच्या संगोपनासाठी आणि वाढीसाठी आई वडिलांची गरज फार महत्वाची असते. कारण आई वडिलांच्या सावलीमध्येच हे लहान मुले वाढत असतात. त्यांच्यासाठी आई वडील सर्व काही असतात. परंतु लहान मुलांना जेवढी आपल्या आई वडिलांची गरज असते तेवढीच गरज त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आजी आणि आजोबाची देखील असते. आणि कधी कधी आपण पाहत असतो लहान मुलं किती आनंदाने किती उत्साहाने आपल्या आजीच्या मांडीवरती खेळताना बागडताना आपण पाहत असतो. तर कधी कधी आजोबाच्या उबदार मिठीमध्ये या लहान मुलांना ते अंगाई गीत ऐकता ऐकता कधी डोळा लागतो हे देखील त्यांना समजत नसते. म्हणजे आजी आजोबाचं प्रेम, आजी आजोबाचा सहवास देखील आई वडिला इतकाच महत्वाचा असतो. येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये देखील त्याला आपल्या केवळ आई वडिलांचंच प्रेम मिळालं नाही, तर त्याहीपेक्षा जास्त आपल्या आजी आणि आजोबाचं देखील प्रेम मिळालं. ज्या सावलीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त, बाळ येशू ख्रिस्त वाढला, पवित्र मरीच्या सावलीमध्ये, संत योसेफाच्या सावलीमध्ये, त्या सावलीमध्ये दोन आणखीन व्यक्ती होते. ते म्हणजे संत जोकीम आणि हन्ना, जे पवित्र मरीचे आई वडील होते, म्हणजे बाळ येशूचे आजी आजोबा होते. त्याने देखील बाळ येशूच्या संगोपनासाठी महत्वाची भूमिका बजावलेली. आणि म्हणूनच आज देऊळ माता संत जोकीम आणि हन्ना म्हणजेच बाळ येशूचे आजी आजोबा आणि पवित्र मरीचे आई वडील यांचा सण साजरा आणि यांचा आदर्श आपल्या सर्व आई वडिलांसमोर, आजी आजोबांसमोर ठेवते. संत अन्ना आणि जोकर याविषयी आपल्याला बायबलमध्ये काहीच वाचायला मिळत नाही, परंतु पूर्वीपासून जी हिस्ट्री आपल्याला सांगत आलेली आहे की देऊळ माता पूर्वीपासून या दोन व्यक्तींना मान सन्मान करत आहे. कारण ज्यांनी ते विश्वास ठेवलेला आहे किंवा लिहून ठेवलेला आहे की संत हन्ना आणि जोकीम यांनी बाळ येशूच्या वाढीसाठी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि म्हणून हिस्ट्री पासून आपण हे वाचत आलेलो आहोत आणि देऊळ माता ते करत आलेले आहे की पवित्र मरीसाठी वाढीसाठी किंवा पवित्र मरीच्या वाढीसाठी संत जोकीम आणि अन्ना यांनी जेवढं परिश्रम घेतलं तेवढंच परिश्रम त्यांनी बाळ येशूच्या किंवा आपल्या नातवाच्या वाढीसाठी देखील घेतलेला. आणि म्हणून असं सांगतात की फळावरून झाड कसं आहे किंवा झाडाची क्वालिटी कशी आहे हे मनुष्य तपासून पाहत असतो. जर एखाद्या झाडाला चांगले सुदृढ फळ आले तर आपण सांगत असतो की ते झाड किती सुदृढ आहे, आपल्या ते झाडाविषयी प्रेम निर्माण होते. परंतु ते झाड जर एखादं वाईट फळ उत्पादन करत असेल किंवा एखादं खराब फळ उत्पादन करत असेल तर आपला देखील त्या झाडाची चव किंवा कीव वाटत असते. त्या झाडाविषयी एक प्रकारचे क्लेश आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो. पवित्र मरीच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आणि बाळ येशूच्या जीवनाकडे पाहिलं तर आपल्याला समजेल की पवित्र मरीचे आई वडील किती प्रेमळ होते, किती पवित्र. यहुदी असल्या कारणाने त्याने आपल्या मुलीला देवाचं वचन काय होतं ते अगदी चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं. देवाची योजना कशी असते किंवा देवाची इच्छा काय आहे ते लहानपणापासूनच त्या पवित्र मरीच्या मनावरती संत जोकीम आणि हन्ना यांनी बिंबवलेलं. आणि म्हणूनच आपण जेव्हा पवित्र मरीच्या जीवनाकडे पाहतो की किती दुःखाचे डोंगर तिने पार केलेले आहेत, ते दुःखाचे डोंगर पार करण्यासाठी जे सामर्थ्य त्यांना मिळालं होतं ते सामर्थ्य तिला तिच्या आई वडिलांनी निर्माण करून दिलेलं. लहानपणापासूनच तिच्या मनामध्ये जे विश्वासाचं वातावरण निर्माण केलेलं होतं त्याचं श्रेय संत जोकीम आणि हन्ना यांना जातं. आणि त्यामुळेच बाळ येशूच्या वाढीसाठी जरी संत योसेफचा महत्वाचा वाटा होता आणि पवित्र मरीचा सिंहाचा वाटा होता, परंतु त्याचबरोबर संत जोकीम आणि संत हन्ना यांचा देखील अगदी महत्वाचा आणि सिंहाचा वाटा होता, ते आपण विसरू शकणार नाही. आणि म्हणूनच मुलाच्या वाढीसाठी आजी आजोबाचा देखील रोल जेवढा इम्पॉर्टंट असतो तेवढाच रोल आज संत जोकीम आणि हन्नाचा.
आज आपण सर्वजण पॅरेंट्स डे साजरा करत आहोत. आपले आई वडिलांची आपण आठवण करत आहोत, आजी आजोबाची आठवण करत आहोत, ज्याने आपल्याला या जगामध्ये आलेला आहे, ज्याने आपल्यावर चांगले संस्कार केलेले आहेत, अशा लोकांची आपण आठवण करत आहोत. आपल्या प्रियजनांची आपण आठवण करत आहोत. आता संत जोखीम आणि अण्णाचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या आई वडिलांसाठी, आजी आजोबांसाठी प्रार्थना करूया की परमेश्वराने सर्वांना सुदृढ असं आरोग्य द्यावं, त्यांच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी व संत जोखीम अण्णाप्रमाणे इतरांवरती चांगले संस्कार करून, आपल्या नातवंडावरती मुलावरती चांगले संस्कार करून त्यांना योग्य त्या मार्गावरती मार्गदर्शन करण्यासाठी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांना मिळावं. पण आपण विशेष प्रार्थना करूया.